आमच्याकडे कडी म्हणजे कशी साजरी करतात ते गावातलं दृश्य दाखवायच्या आधी आमच्या घरचं दाखवतो तुम्हाला. एक कोंबड्या पकडून दिला. तर आकाडी स्पेशल कोंबडा बघू शकताय. कर कर असा बांग देणार कोंबडा. बेंचो काटे का बेंचो मेरे को. असा बांग देणार कोंबडा बघितला का. देशी एकदम देशी देशी कोंबडा. संध्याकाळी आकाडी स्पेशल सगळी या म्हणजे आता पुरायचं काय पक्क. तर पण आकाडी आम्ही करणार वडगांजा. हे रामदास आकाडे काय करतो बेंचो. अरे पण कोंबडा कुठं आहे. अरे कुठं आहे. चल चल त्याला पकडायचं आज. पकड. हीच आहे का. अरे हीच आहे का. तिकडे जा जा मी जाऊन देतो बेंचो. अरे नव बेंचो हे देखा लाईव्ह कोंबड्या पकडण्याची तकलीफ बेंचो. एवढी मेहनत मला मेहनत घ्यायला लागते. अव काय दोघीचा फायदा आहे इथं. कुणाचा कोंबडा आहे तुमचा आहे ना हिनाला. आम्हाला पण बेंच म्हातारे काय घेऊन येण त्या काय म्हणते या. मग असं म्हण की असं करते. रामदास आपल्याकडे का व्हायची बेंचो. अरे आपण हा चल चला आता. तर बघू शकताय ही कोंबडा आमच्या हातातून सुटलाय. त्याला मी पकडायसाठी काय पण करीन. बेंचो तू कुठे जाऊ शकतोय. नाही 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 बेंचो तुला मी सोडत नाही. बेंचो अबे बाहेर कुठे गेला. कडे स्पेशल कोंबडा आम्हाला दमवतोय बेंच. रामा अबे इकडे या इथं गावलाय. गावतोय ना. अबे कब कवा गावणार. आजच्या गावात कापायचं नाही. मला डोकावट केले रामाने. तर बघू शकताय ही आकाडीची पार्टी अशी चालल्या. चिमटल्याला सुद्धा आम्ही काढायला शकतो. तर बघू शकताय ही काय आहे. आपल्या गावाच्या फेमस केली पाहिजे ना. घाणन गावात आकाडी कशी होत्या दाखवाय पाहिजे. ही उपचार आमचे छोटे भाऊ बंडू कदम एक नंबर आहे. हा हा सगळं बघू शकताय. ही काय दिलीपभाऊ काय सांगा. ही काय रस्सा केलाय मस्त. हा 2 बकरी शिजो घातले. बकरी बकरी 2 बकरी 2 बकरी बरं का. बकरी आयला काय होतं आकाडीचं 90-60 जागा होते त्याच्यामुळे काय कळत नाही. नाही नाही तर काय होतंय कॅमेरापासून एक वैविध्य दृश्य बघू शकताय तुम्ही. सगळ्यांनी गाणन गावातील सर्व रसिकांना गाणनगाव आपल्या पंचक्रोशीतील तर बघू शकताय कसा रस्सा आहे. रस्सा बघू शकताय. रस्सा असा झालाय ना घरगुती रस्सा एकदम. हे आमच्या पंचक्रोशीतील बरं का ज्यामुळे भय आहे एकदम चवीचा बादशाह बघू शकताय. बिलकुल 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 शकताय. ह्यांच्या संग आम्ही काम पण केले बरं का. एक नंबरचा स्वाद तर असा की आपल्या हाताची बोट चाटून याद राखाल असं काम आहे. भाकरी घरगुती घेऊन या बरं का. इथं काही भेटणार नाही. मटण आणि रस्त्याची व्यवस्था फुल सर्व
आणि कसली तर तुम्ही एक झूम करू शकताय त्या रसिक श्रोत्याकडे आणि हा रसिक स्वतः 3 दिवसापासून जेवला नाही का गावात आकडे तर बघू शकताय बकरा आहे आणि गावात 2 बकरी कापले ती आणि बघू शकताय एकदम व्यवस्था कशी आहे नीटनेटकी एकदम आपल्या इकडे बकरं शिस्तात इकडे रस्सा बघू शकताय रामासिंग रस्सा दाखवू शकताय तुम्ही काय रस्सा आहे अशी व्यवस्था ग्रेव्ही बर का हा तर गावाची रोगराई जावावी आणि गावात एक सुख समृद्धी व्हावी ह्या निमित्ताने हे बकरं कापतात बरं का आरोग्य सुधारावं त्याचं पण सुधारत आहे हा तर जुनी म्हण आहे मर्याचा गाडा गावाच्या कडेनं मिरवावा तर आम्ही ही बघू शकता एक गाणन गावातली सुविधा आहे बरं का 1 नंबर पूर्ण गावाला जेवणाची सुविधा घरनं भाकरी घेऊन येण्याची सुविधा आणि एकदम गावोगावी असं होऊ शकत नाही पण आमच्या गाणन गावामध्ये ना कसं आहे माणुसकीची एक नवीन पहल केली जाते आणि अशी सुविधा दरवर्षी केली जाते आखाडीपासून ना आमच्या गावातील आखाडीला एक नवीन सुरुवात झालेली आहे कारण नवयुवक आमचे सदस्य झालेत ग्रामपंचायतचे त्यामुळे कसं आहे सर्व सुविधा एकदम नीटनेटक्या होतात आणि त्याच्यामुळं गावाला एक उत्साह आहे आणि आनंद आहे आणि त्याचा संपूर्ण गाव आनंद घेऊ शकते या मरी माता जत्रा आहे आज तर आखाडी स्पेशल बघूया काय चाललंय आमच्या गावात कोंबड्याचं एवढं हे चाललंय कोंबडे कापण्याची प्रथा आहे बरं का आमच्या गावात आणि बघू शकता इथं किती वाजल्यापासून आहे भाई सकाळ नाही पाठवणार आपल्या गावात जे काय आहे ना ते दाखवायचं सगळ्याला काय चाललंय काय नाही तर बघू शकता एक सकाळ धरणं आपल्या गावात जे कोंबड्यांचे जे प्रथा आहे कोंबडा कापायचे भरपूर 100 ते 150 कोंबडे पडतात ही सकाळी 7 वाजल्यापासून चालू आहे ती संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असते चालू कधी कोणाला येईल सांगता येते का नाही आज प्रथा आहे कोंबडे कापायची तर आता जसं जसं टाइम भेटेल तसं कोंबडे कापाय करावं लागते आम्हाला करून द्यायचं एक कोंबड्याचं नुसतं आम्हाला याचं बैत मिळतं बैतेवर आहे आम्ही पैसे घेत नाही काय सुद्धा म्हणजे एवढं 150 कोंबड्या आपलं काय सुद्धा काय नाही 12 बैती फक्त त्यांचा आम्हाला पैसे वाढते ती बिलकुल बघू शकताय 150 कोंबडं कापल्यानंतर बैत भेटते आपल्या बैला आणि कोणाला पिकत कोणाला नाही पिकलं तरी आम्ही गप्प बसवत असतो मग त्यांची ती मनानं ओळखून आम्हाला देते ती आपल्या मनानं इच्छेनुसार काय असेल ते नाही तर आपल्या बैत्यानुसार चालतंय तर ही आपल्या गावाची प्रथा आहे की बैत्यानुसार कोंबड फ्री मध्ये कापून भेटते बैत द्यावं लागतं आणि आपल्या स्वेच्छेने काय दिलं तर चांगली गोष्ट आहे तर बघू शकताय कसं चाललंय चिरफाड काम एकदम अहो नाही हो मोठे म्हणजे एक कोंबड्याला आता किती लागते भाई आता एवढं तर घरात पण आम्ही कोंबडे पकडल्याच व्हिडिओ काढले ते 7-8 कोंबडे पकडले पळून काय काही गावलंच नाही ते आता घरगुती कोंबडा आहे हो चला तर आता बघूया आपल्या मरी माताचं मंदिर तर क्या तू कुठला आहे इथला आहे तर बघितलं का सगळ्या जण किती कोंबडं कापलं मोजलं नाही तर तुझ्या घरी कापलाय का नाही कापलाय का मग लागा मजा आहे चला तर सरजू बापू काय घेऊन आलाय निवद कोंबडा कधी कापला सकाळी कापला वे तर आता निवद शिजलाय का आता निवद दाखवायचा ना घरगुती कार्यक्रम करायचा मग आखाडी स्पेशल काय आहे का तर आखाडी स्पेशल आहे बघू शकताय किती उत्साह आहे बारक्या पोरांचा एकदम मजेदार तर आपला बेस्ट फ्रेंड आहे बरं का
ते बर क्या कशाला आलाय इथं जत्रेसाठी आलाय व्हय? जत्रा आलाय व्हय? तुमच्या घरी कोंबडा कापलाय का कापलाय का तर बघू शकता सगळ्यांच्या घरी कोंबडे कापलेत आणि ती प्रथा आहे आमच्या गावाची तर बघू शकता आपण देवाच्या मंदिरात जाऊया तर ही आहे मरी माता असू दे की माईक काय नाही मराठी देवी आहे आणि तो इथं काय करतोय पूजा करत आहे आम्ही. तुम्ही पूजा करता का इथली तुमच्याकडे आहे आणि ही बारक्या अरे वा नारळ फोडायचं काम बारक्या करतोय बस एक नंबर ओवळणीला आता आपण करूया थोड्या वेळा नेणार आहे आम्ही कोंबडं कापायला येणार आहे आता सजाडू दाखवाय तुमची व्हिडिओ येते बरं का आपल्या ह्याच्यात आपल्या मरी माताची जत्रा आहे ना ती आम्ही दाखवतोय गावात कसं काय होते काय आहे तर बर का तर बघू शकताय आपली मरी माताचं आपलं दर्शन झालंय आणि आता बघूया आपल्या गावात काय कार्यक्रम चालू आहे एक दोन मेंढे कापलेत तर आणि त्यांचा प्रसाद सगळ्यांना दिला जातो सर्व गावकरी आहेत ना देवळापुढे जमतात आणि सगळ्यांना असते जेवण तर हे आहेत इथले पुजारी तर आपल्या गावात किती वर्षापासून चालू आहे जत्रा परंपरापासून म्हणजे आमच्या काळच्या अगोदरच आहे ना वाढवडलापासून काय ते पहिलं काय भगवंताच्या असेल की हा ते भगवंताच काय असेल आणि ते काय तर सिस्टम असावी कारण रीतिरिवाज आहेत म्हणल्यावर ते आपण जपत आलो आहोत आणि ते आपण करायचे आहेत तर हे कशाच मंदिर आहे लक्ष्मीचं मंदिर आहे तर ते मरी माताचं आणि हे लक्ष्मीचं म्हणजे तिथं निवद कुठं मेन तिथं दाखवतात का आणि इथं पण दाखवतात तर तिथं पण निवद दाखवतात आणि येथे पण निवद दाखवतात हे आहेत लक्ष्मीचं मंदिर तर बघू शकताय 60 वर्षापूर्वीचे मंदिर आहे आणि हे आमच्या गावात ही परंपरा चालू आहे आणि उत्साह असतो लहान मुलांमध्ये सर्वांमध्ये तर सर्व आमचे तर बघू शकता तर तुझा बहिणीच आहे का तर इथं आजोबा संघाला आलाय का सकाळ नाही का होय सकाळ कोंबड कापायचं काम चालू आहे तुला येतं का कोंबड कापाय हा येतं काय बोलतोय अरे वा तर बघ लहान मुलं सुद्धा कोंबड धनाज भाऊ कशाला आलाय काय ना कशाला काय चोरून सांगू नका काय ना काय आणले निवद दाखवायला मी असं सांगा की मला वाटतं फोन काहीतरी शिवत द्यायल्यासारखं तर कवा कापला कोंबडा म्हणजे किती वर्षापासून कापताय का ह्या वर्षी कापलाय कायमच कापतात जत्रा असते आपली मरी माता तेव्हा दरवर्षी कोंबडा असतो तर आता कोंबडा कापलाय आणि निवद दाखवायला आलाय तर कसला देशी कोंबडा ना बाग देणारा देशी कोंबडा कितीला पडला या वर्षी जगात आहे ती नव कितीला पडला मग 500 रुपयाला तर आपल्या गावठी इथं 500 रुपयाला पडला तसं बघायला तर 700-800 रुपयापर्यंत रेट आहेत कोंबड्याचे आणि परंपरा पहिल्यापासून चालू आहे तर कोंबडा कापतातच लोक घरगुती कोंबडा आहे बरं का हा पण आता कुणाचा येईल तवा हो गुंड्या कोंबडा का पाय आलाय पप्पा नाही ते आलं का एकटाच आलाय एकटा म्हणजे हे गुंड्या म्हणजे पोरगी आहे बरं का पोरगा पण ह्याला प्रेमानं गुंड्या म्हणतात आई वडील कारण पोरासारखं वागतंय एकदम फेमस बाई आहेत बरं का आमच्या एकदम फ्रेंडली मध्ये तर बाई परंपरा लय जुनी आहे दरवर्षी तुम्ही असता काय सर्व हसन अब्बास मुलानी ते आहेत तर बघू शकताय हे पोरा सवळून द्यायचा तसंच नेणार आहे ए गुंडू ते म्हणतात सवळून येणार आहे का तसाच नेणार आहे ते आता कोणाला तरी विचारते या तर ठीक आहे काय कला आहे बिलकुल कला आहे ते आपलं रीतिरिवाज आहे ते केलेच पाहिजे काय गुंड्या पाणी
आता हे कोणी धरायचं, मी धरण्याच काम करतो, तू पाणी घेऊन या. तर बघू शकताय बारका कोंबडा म्हणजे आता बास की यार. काय काय कोंबडा कसं असतं माहित आहे का, कोंबडा मोठाच असतो, पक्का बिक्का एवढी पक्क 1.5 किलो बसेल. खाणार घे गोंडे एवढा एकटाच उडेल, पण सगळ्यांना खायचं असतो या. जर गोंडे झालं का आम्ही का नेऊ मी घरी. नाही नाही सोडत नाही, जाम पकडतो. हाताला काय लागलं बे. चाकू लागलाय सकाळी, पहिल्या कोंबड्याला चाकू लागला. पहिल्याच कोंबड्याला तुमचं काय आता बोलायचं. काय बोला तरी सुद्धा केला. हा बर, हाय असंच ठेवा, घरी नेऊन बारीक बारीक मोठे मोठे त्यांचे हिशोबाने करणार ते. हो 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 हो. आता झालं शेवटचा कोंबडा आहे. शेवटचाच कोंबडा आहे वे. अरे देवा, म्हणजे आम्हाला आता काय दुसरा कोंबडा कापताना दिसणार नाही का. आता येईल जावा. येईल तेव्हा. तर बघूया येतोय का नाही. तर बघू शकताय काय माईक आहे. अबे थुकशील त्याच्यात माईक आहे. मध्ये गेलं सगळ्या सगळ्या महाराष्ट्रात अरे काय काय कुणाचं बाबा आहे तेव्हा. बाबा असला तर मारतील मला. तसं ना काय मुद्दा चाललेला आपल्या गावातला. काय काही ते खेळ आपलं खेळ कसा आहे तेव्हा. अहो आपल्या गावात आखाडी पेशायला आहे. तर आपण माईक बघून राम राम घातलेला आहे. मग कोंबडा कापला नाही आपण. उठून जाऊ का बाबा. हो का बघू शकताय आमच्या गावातलं कशी सिस्टम आहे. काय किटले किटले भरून चालले त्या. ए आबा काय घेऊन चाललाय. काय आहे कालवण घरी. बर 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 बर. तर बघू शकता आमच्या गावात कशी चालली मध्ये जत्रा एकदम मजेदार आणि एकदम वाटप एकदम मजेदार चाललंय. नसो बरोबर घेतलंय ना मटणी. तर बघू शकताय. द्या द्या द्या. व्हिडिओ चालू आहे ना. काकडे माणूस काकडी मामा जेवला का. जेवला कोण जेवला नाही. ह्याच्यात काय घेऊन चाललंय. काय नाही म्हणत 1.5 किलोचं भरणी जाकत आहे. हा घेऊन जा. हात लय हालायला लागले तर दमान जावा सांडचाल कुठ तर. घेतलं का ना भाऊ. नाही आपल्या गावात ना हे आपलं हे असं कुठं नसतं या. तर आपल्या गावातलं दाखवायचं दृष्टी कसं असतंय ते एकदम मजेदार दृश्य आहे साहेब. बघितलंय तू बघितलंय ना. एकदम रामा ग्रेव्ही एकदम दाखव एकदम कशी मस्त आहे. बसून घ्या कोण जेवणार आहे. हा जेव कट एकदम गावठी कट आहे एकदम. वड गांजा गांजानं गोड आहे. आमच्याकडे पण घेऊया. तर बघू शकताय पावसा पाण्याचं आमची व्यवस्था एकदम कौलरीत चालू आहे. आणि हे बघू शकताय खावा कट आणि दाखवा वट अशी व्यवस्था आहे आमच्या गावात. बुवा नाना गावात सामाजिक सेवा बघितली तर बुवा नानाची बघावी. सगळ्या वाडकी मंडळ असू द्या सुखात दुःखात सगळी व्यवस्था आमचे बुवा नाना सांभाळतात बरं का. हा बघू शकताय वर्ण वाढते बरं का. नाही म्हणजे वर्ण म्हणजे निवद आहे का. हा तर निवद वाढण्याचं काम बुवा नाना करतात आणि एकदम बेस्ट करतात. सगळ्या सुखात जातात. गप 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 की बघू शकताय आमच्या गावचा माहोल एकदम मस्त असतो बरं का. फ्रेंड सर्कल असा आहे. ग्रामपंचायत सदस्य असू द्या गावातले
तर एकदम मस्त आहे. बरं आम्हाला आता कसं देत आहे किती बघू द्या. राम नाना इकडे ये, इकडे नुसतं ही हा नानाश्री कसा माहोल आहे एकदम करारीत. हा बस झालं. त्याच्यात देत आहे का टाकलं त्याच्यात टाकलं तिकडं आहे इकडे की मग हो सगळ्याला पुरलं पाहिजे. आपली गावाची व्यवस्था एकदम बेस्ट आहे. नाही टाकलं त्याच्यात टाकलं ह्याच्यात टाकलं नाही हो आपण ह्याच्यात टाकलं नाही. भांडणाची हे पाय आहेत ह्याच्यात टाकलं नाही असं मग गॅरंटी नाही. आता ह्याच्यात टाकलं नाही कसं बघायचं. चेक करून बघताय टाकलं की आता ह्याच्यात एक टाका. ही कोणाच आहे भेंडी ही तुझं घे. तर बघू शकताय हे टाकले का टाकले तर बघू आता घरी जाऊन चेक केलं जाईल. नकडो हात घालून एवढं आपल्या गावाचे जे विषय कट द्या कट घ्या. तर कटची व्यवस्था बघू शकताय गोवा सांभाळलेली आहे. ही टाकाय खाली तर देते ती हा बिलकुल बिलकुल. हा मुळ्यात उपजायला पाहिजे असा कट द्या. हे घ्या कट एकदम गावठी वट आहे बरं काय. तर बघू शकताय गावचा एक माहोल आहे. मरीमाता जत्रा जी आहे ती उत्साहात साजरी करणे आणि त्यासाठी बघू शकताय. बरं संपून बी मोकळं होईल कोणाला एक वाजतो इथं थांबायचं नाही संपायला काय तवा मग हे किटली घ्या सगळंच बघा. टाकलंय 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 नाही त्यात टाकलं निवड टाकलं नाही. तर ही निवड टाकण्याची पण बघू शकता प्रक्रिया बघू शकताय. कट एकदम मटण आणि निवड सुद्धा सर्वांना बरं का एकदम हॅपी माहोल आहे गावात आपल्या. हा चांगलं झालं म्हणजे अजून काय वाढलंच नाही काय चांगलं झालं. मरीमाताची जत्रा आहे आणि जागतिक स्तराचे खवे इथं उपलब्ध आहेत. बिलकुल बिलकुल. कोंबडी आणि बोकड यांचे खरे मानकरी बंडू कदम आणि दादा पाटील साहेब आणि विठ्ठल देशमुख साहेब बघू शकता इथं उपस्थित असतात आणि आपली सेवा देतात बरं का. कोणत्याही सुखा दुःखाच्या कार्यक्रमात आपली सेवा देण्याचं काम हे तिघ जण करत असतात आणि बिलकुल त्यांचा उत्साह असतो बरं का. आणि आता बघू शकताय 2 पंक्ती उठल्या तरी पण तिसरी पंगत अजून उठायची बसायची आहे तरी पण यांनी कंट्रोल केलंय. कंट्रोल दया कंट्रोल असं जे व्यक्तिमत्व आहे ते ह्यांचं तिघांचं आहे. त्यांनी देशी बोकड असू द्या कोंबडे असू द्या म्हणजे तर बघू शकताय कोंबडे मुक्त गाव कोणी केलं असेल तर 1 2 3 आणि 4
नानाने यांनी पण कोंबडे मुक्त गाव यांनी केलं. तर कोंबडे मुक्त गाव यांनी केलेलं आहे देशी कोंबड्या. हा, कारण आम्ही बॉयलर वापरतच नाही आणि आमच्या रक्तात ती नाहीच खायचं असं ही व्यक्तिमत्व आहे बरं का. आणि कोंबड्या बोकडाचे खरे मानकरी असतील तर हे 3 सदस्य आहेत, देशमुख साहेब, पाटील साहेब आणि कदम साहेब. तर यांना अनेक डेली असतं बरं का सर्व्हिस, डेली सर्व्हिस आहे यांची. आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार तर बघू शकताय. बिलकुल आहे ही व्यक्तिमत्व बघू शकता. या बॉडीनं कमतरता दिसू शकते पण किलोभर नाही तर पुरणपोळी तर जातच नाही ते. कुणी सवास नाही असू द्या फिरकत पण नाही ते. मटण कसं आहे खाऊन बघितलं का नाही? अरे कावा खायचं मग आता काय बोलायच पण नसतंय मटण तर. नाही 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 तसं कसं लागा. तर बघू शकताय एकदम जत्रा मजेत असते. या पिल्या जेवला का कवा? तर कसं आहे इकडं आमच्या लाईटीची प्रॉब्लेम काय होत आहे माहिती आहे का? झाड वस्तू इथे थांबले ते. पिल्या जेवला का? तर चालतं एकदम मस्त चालतं ना कालवण आणि सुक्क केलं ते सुक्क पण मस्त चालतं ना. बरं एकटं झालं जेव्हा पप्पा पण आलाय पप्पा. पप्पा कुठं घुमलाय मग? आहेत का घरी? इथं तू एकटं आलाय वे? बर बर. तर बघू शकताय की बारक लहान पोरग एकटं आलंय जेवायला आणि खुशखुशीत गुबगुबीत जेवून चाललंय. आता डेरकी दाखवू शकत नाही जे. तर एकदम मस्त आहे. बबल कसं झालंय सुक्क? खाऊ देते. अरे देवा थांबा की अजून खाऊ देत काय? मटर खात बसलोय. तुझी आकाडी स्पेशल आहे त्याचा काय विषय नाही. वाद नाही त्यासाठी आम्ही सहमत आहे. धन्यवाद. आता खाऊ देत नाही तुम्ही व्हॉट्सअपवर घेताय म्हणून. डो नॉट डिस्टर्ब. पाडायला लागलाय तुम्ही. 2 हाडकन 1 हाडक वाढले त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हाडूक नाही काय नाही. काय करू आम्ही? तुम्हाला चावायला प्रॉब्लेम होती म्हणून काय केले का? हा काय वाढणार काय वाढू द्या जग कशाला घेतले? आंघोळी घेतले वे. मी काय म्हणतो एवढा जग भरून काय घेतलंय? निवड तरी आलाय गेला. निवड तरी आणाय रे व्हॉट्सअपला देताय. अरे निवड वाढला नाही बरं का? हे आम्हाला वाटलंय मटन. हा हे आम्हाला बी वाढलंय मटन. निवड नाही आला. आमच्या गावचे दादा पाटील हा यांनी आम्हाला मटन वाटले. हे घ्या आणि आम्हाला हे आमचे तुषार पवार हे आम्हाला कडवसाठी आता आले. एकदम लोखंडी व्यक्तिमत्व. आमच्या दादा पाटलांनी आमच्या गावचे पाटील दादा पटेल यांनी आम्हाला सहकार्य केले. आम्हाला मजाचा नको आणि तर मानाचे मार्कऱ्यांना आम्ही आमचे गावचे सरपंच आणि सरपंच आणि आमचे सजुरा खास सजुरा आदेशाखाली यांच्या नेतृत्वाखाली आणि आता आम्ही आता सगळ्या गावाला धन्यवाद. बोल शांत राहा.
त्याबद्दल धन्यवाद. आमची भाकरी अजून असे राहिले आहे. नाही दाबून खा रे तू. आम्ही ते भाकरी खातोय. हा, खावा. आणि आम्हाला भाकरी खाऊ द्या. खावा. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.